आपण डोंगरे महाराज आदरणीय डोंगरे महाराजांचे भागवत रहस्य ग्रंथातून काही भाग बघणार आहोत. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. जगाची स्थिती आणि उत्पत्ती, स्थिती आणि विनाशाचे कारण आहे, यांचे कारण आहे, तसेच जो तिन्ही प्रकारच्या तापांचा नाश करणार आहे अशा सच्चिदानंद भगवान श्रीकृष्णाला आम्ही वंदन करतो. परमेश्वराची 3 रूप स्वरूपे शास्त्रात सांगितली आहे. कोणती बरे? सत, चित आणि आनंद. सत प्रगट रूपाने सर्वत्र आहे, चित आणि आनंद अप्रगट आहे. आता जड वस्तू सत आणि चित्त आहे, परंतु आनंद हा अप्रगट असतो, अव्यक्त रूपात असतो. तसे पाहिले तर आनंद आपल्या आतच आहे. तरीही माणूस आनंद बाहेर शोधत असतो. आनंद तर तुमचे स्वरूप आहे, आनंद तुमच्या आतच आहे. हा आनंद जीवनात कसा प्रकट करावा हेच शास्त्र, हेच ज्ञान आपल्याला भागवत शास्त्रात मिळते, शिकवते. लोणी दुधातच असते तरी ते आपल्याला दिसत नाही, परंतु दुधाचे दही करून ते घुसळले तर त्यातून लोणी निघते. ठीक याचप्रमाणे माणसाला मनोमंथन करून आनंद प्रगट करावयाचा आहे. जीव ईश्वराचा अंश आहे, जेव्हा तरीही तो ईश्वराला जाणण्याचा प्रयत्न करीत नाही, म्हणून त्याला आनंद मिळत नाही. कुणी कसाही जीव असो, त्याला ईश्वरात विलीन व्हायलाच हवे. आनंदाचे अनेक प्रकार आहेत. प्रकार तैत्तिरीय उपनिषदात सांगितले आहे. त्या 2 प्रकार, साधनजन्य आणि स्वयंसिद्ध आनंद. साधनजन्य म्हणजे जो विषयजन्य आनंद आहे. विषयाचा नाश झाल्यावर तो आनंदही संपून जातो. पण योगीजनांजवळ कोणतीही साधने वा विषय नसताना ते आनंदी असतात. ते नेहमी आनंदात असतात. त्यावरून हे सिद्ध होते की आनंद आत आहे, बाहेर नाही. बरं, या ईश्वराचे स्वरूप कसे बघूया. सच्चित आनंद ईश्वर याने परिपूर्ण आहे. परमात्मा परिपूर्ण सत्रूप, परिपूर्ण चित्रूप आणि परिपूर्ण आनंदरूप आहे. परमात्मा श्रीकृष्ण परिपूर्ण आनंदरूप आहे. श्रीकृष्ण परिपूर्ण ज्ञानी आहेत. श्रीकृष्णाला 16,000 राण्यांसोबत संवाद करतात. श्रीकृष्णाला 16,000 राण्यांसोबत संवाद करताना जे ज्ञान होते तेच द्वारकेचा नाश होत असतानाही होते. श्रीकृष्णाला आनंद द्वारकेत किंवा राण्यात नव्हता. सर्व विनाश होत असतानाही श्रीकृष्णाचा आनंद नष्ट होत नव्हता, कारण श्रीकृष्ण स्वयं आनंदरूप आहे. उत्पत्ती, स्थिती आणि संहार या लीलेच्या स्वरूपात कोणतेही परिवर्तन होत नाही. ठाकूरजींनी संहारालाही आपलीच लीला मानली आहे. उत्पत्ती, स्थिती आणि संहार ही देवाचीच लीला होय. परमात्मा 3 अवस्थेत आनंदरूप असतात आणि आपल्या स्वरूपात स्थित असतात. जीवाला जर आनंदमय व्हायचे असेल तर त्याला सच्चिदानंदाचा आश्रय हा घ्यायलाच हवा. हा जीव जोपर्यंत परिपूर्ण होत नाही तोपर्यंत त्याला शांती मिळत नाही. जीव जेव्हा ईश्वराशी एकरूप होतो आणि जेव्हा जीवाला ईश्वराचा अपरोक्ष साक्षात्कार होतो तेव्हा जीव परिपूर्ण होतो. परमात्मा श्रीकृष्णाचे दर्शन घडण्यासाठीच हा माणसाचा जन्म आहे. मनुष्य भगवंताचे दर्शन करू शकतो. पशुला तर आपल्या स्वरूपाचे भान नसते, मग तो बिचारा परमात्म्याचे दर्शन कसे करू शकेल.
परमात्म्याच्या दर्शनाशिवाय जीवन सफल होत नसते. जो परमेश्वराचे दर्शन करतो त्याचे जीवन सफल होते. हा जीव अनंत जन्मापासून भोग भोगत आला आहे, तोही त्याला तृप्ती मिळत नाही. ही तृप्ती त्याला जेव्हा मिळते जेव्हा त्याला परमेश्वराचे दर्शन घडते. तेव्हा श्रीकृष्णाच्या दर्शनाशिवाय जीवाला परिपूर्ण शांती मिळत नाही. दर्शनाचे 3 प्रकार सांगितले शास्त्रामध्ये. स्वप्नात प्रभूंचे दर्शन होते ते साधारण दर्शन, मंदिर व मूर्तीचे दर्शन होते ते मध्यम दर्शन, आणि ईश्वराचे अपरोक्ष दर्शन हे उत्तम दर्शन. आता परमेश्वराचा अपरोक्ष साक्षात्कार जेव्हा होतो तेव्हा जीवन सफल होते. वेदांतात साक्षात्काराचे 2 प्रकार सांगितले आहेत, परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. परमेश्वर विशिष्ट गुण एका जागी आहे असे मानणे म्हणजे परोक्ष ज्ञान. हो, परोक्ष ज्ञान होय. ईश्वराशिवाय काहीही नाही, ईश्वर सर्व काही आहे, ही ईश्वराहून वेगळं असे काही नाही असा अनुभव घेणे म्हणजे अपरोक्ष साक्षात्कार. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, याचा असा अनुभव ज्याला आला त्याला अपरोक्ष साक्षात्कार झाला असे समजावे. पाहणाऱ्या ईश्वराला पाहताच ईश्वरमय होऊन जातो, तेव्हाच त्याला अपरोक्ष साक्षात्कार होत असतो. सर्वात ईश्वर बनला आहे असा अनुभव घेता येता तो देवात तल्लीन होऊन जातो. तोच फक्त ईश्वराचे परिपूर्ण स्वरूप जाणू शकतो. वेदांतात यालाच अपरोक्ष साक्षात्कार म्हणतात. ईश्वर जगात विशिष्ट ठिकाणी आहे हे ज्ञानही अपूर्ण आहे. ईश्वर सर्वव्यापक आहे, तो केवळ एका मूर्तीत वा मंदिरात सामावू शकत नाही. मंदिरात प्रभूंचे दर्शन झाल्यावर ज्ञानीपुरुष जेथे दृष्टी जाईल तेथे भगवंतच पाहतो. मन जेथे जाईल तेथे त्याला भगवंतच दिसतो. हेच आहे परमेश्वराचे असाधारण रूप. परमात्मा माझ्यात आहे आणि तो सर्वांमध्ये आहे अशा प्रकारे अखिल जगत त्याला ब्रह्मरूप दिसते. तो खरा तो ज्ञानी समजावा. अर्थात सर्वात परमात्म्याचा अनुभव घेता घेता आपल्यातही परमेश्वराचा अनुभव येतो. जो आपल्यातही परमेश्वराचा अनुभव घेतो, परमेश्वराला परोक्ष ज्ञानाने काही विशेष लाभ होत नाही. पण जीव जेव्हा परमेश्वराचे अपरोक्ष दर्शन घेतो तेव्हा कृतार्थ होतो. ज्ञानीपुरुषाला आपल्या स्वतःच्या स्वरूपातही देव दिसत असतो. हेच अद्वैत होय. आणि श्रीकृष्णाच्या लीला यासाठी आहेत. आपण बघितले की लीलांचे चिंतन करता करता गोपींना आपल्या स्वरूपातच परमेश्वराचा अनुभव आला होता. लाली देखन मैं गई, मैं भी हो गई लाल. गोपींना आपल्या देहाचे विस्मरण झाले आणि त्या म्हणतात, मीच कृष्ण आहे, मीच कृष्ण आहे. आपल्या प्रिय कृष्णाला सर्वांसाठी अनुभव घेणाऱ्या गोपी श्रीकृष्णमय झाल्या. ज्याला आपल्यातच परमेश्वराचे दर्शन होते तोच जीव परमेश्वराची एक रूप होत असतो. आपल्या आतच परमेश्वर आहे. तो जीव मग परमेश्वरापासून निराळा राहू शकत नाही. तो ईश्वरात विलीन होऊन जातो. हे श्री भागवताचे फळ आहे. एकदा विचारतात, भागवताचे फळ काय? तर परमेश्वराच्या नामस्मरणाने, परमेश्वराच्या स्वरूपाचे दर्शन घेतल्याने असा जीव जो असतो तो परमेश्वराशिवाय निराळा राहू शकत नाही. तो ईश्वरात विलीन होत जातो. हे भागवताचे फळ आहे, श्री भागवताचे फळ आहे. ज्ञानी ज्ञानाने ब्रह्माचा अपरोक्ष साक्षात्कार करून घेत असतो, तर वैष्णव भक्त प्रेमाने परमेश्वराचा अपरोक्ष साक्षात्कार करून घेत असतो. ज्ञानी माणूस अपरोक्ष साक्षात्कार करून घेत असतो आणि वैष्णव भक्त प्रेमाने. अशा तऱ्हेने आपण ईश्वराचे स्वरूप पाहिले.
धन्यवाद.